श्रीगोंदा शहरातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील काही तरुणांनी आज एकत्रित येऊन सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी श्रीगोंद्याचं ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिरात एक बैठक घेतली आणि खऱ्या अर्थानं ही बैठक एक राज्यात आणि देशात आदर्श निर्माण करणारी बैठक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आज देशातील आणि राज्यातील परिस्थिती पाहता या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नमस्कार, मी पत्रकार विशाल चव्हाण प्रशासक न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रीगोंदा शहरात आज दोन्ही समाजातील तरुणांनी पुढाकार घेत हिंदू मुस्लिम समाजात असलेले ऐक्य टिकावे, कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात सामाजिक सलोखा बैठक घेतली. ही बैठक खरंच एक आदर्श निर्माण करणारी बैठक ठरणार आहे. देशातील राज्यातील परिस्थिती बघता एखादी घटना घडली की त्याला जातीय धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही पक्ष किंवा संघटना जाणीवपूर्वक करत आहेत. यामुळे धार्मिक सलोखा बिघडत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील ही हिंदू मुस्लिम समाजाने एकत्र येऊन घेतलेली सलोखा बैठक विशेष महत्त्वाची ठरणार आहे. श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज आहेत. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून श्रीगोंद्याची राज्यात नावलौकिक आहे. असे असताना श्रीगोंद्यातील हा दोन समाजातील एकोपा बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आज दोन्ही समाजातील तरुणांनी घेतलेला पुढाकार हा निश्चितच कौतुकास पात्र आहे. श्रीगोंद्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून 2 गटात वाद झाला होता. त्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेले आहेत. असे असूनसुद्धा या घटनेला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देऊन श्रीगोंद्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्यातच भर म्हणून राज्याचे मंत्री नितेश राणे हे श्रीगोंद्यात येणार आहेत. निश्चितच राणे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आधीच वादाच्या भोवरात सापडलेले आहेत. त्यामुळे नितेश राणे यांनी श्रीगोंद्यात येऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचा सलोखा बिघडवण्याचं काम करू नये अशी मागणी आजच्या या बैठकीत सर्वजणांनी व्यक्त केली. तसेच ते श्रीगोंद्यात येऊ नये यासाठी आमदारांसह पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल यांना भेटून अथवा निवेदनाद्वारे राणे श्रीगोंद्यात येऊ नये अशी विनंतीही केली जाणार आहे. तसेच या बैठकीत वक्त्यांनी श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पत्रकारांनी देखील अशा धार्मिक स्वरूपाच्या किंवा दोन समाजातील वादाच्या बातम्या लिहिताना एक भान ठेवलं पाहिजे, सामाजिकतेचं भान पत्रकारांनी जोपासलं पाहिजे अशीही सूचना या बैठकीत वक्त्यांच्या वतीने करण्यात आली. आजच्या बैठकीला सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.